नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट केलेला होता. सो या सेट्स या लेसनमधील प्रॅक्टिस सेट 1.3 नंतर आपण ऑपरेशन ऑन सेट्स की ज्याच्यामध्ये इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स हा पॉईंट, डिसजॉइनिंग सेट्स अँड नंबर ऑफ सेट्स हे पॉइंट्स आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. सो पहिला पॉइंट आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. सो देर आर टू सेट्स आर गिवन हियर. सेट A 1, 3, 5 and 7. सेट B 2, 3, 6 and 8. सो आता नीट ऑब्झर्व केलं या दोन्ही सेट्सला तर इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स या दोन सेट्समध्ये कसा लागू होतोय. तर पहिला कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स मीन्स in both the sets there are how many common elements are there. These common elements is called as the intersection of sets. म्हणजे या दोन्ही सेटमध्ये जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते कॉमन एलिमेंट्स म्हणजेच आपला हा इंटरसेक्शन ऑफ सेट्स असं म्हणलं जातं. आता या दोन्ही सेट्समध्ये कोणता कॉमन एलिमेंट्स दिसतोय तो तुम्हाला, तर 3 हा कॉमन एलिमेंट दिसतोय पहा. म्हणजे 3 हा या दोन्ही सेटचा काय झाला तर इंटरसेक्शन ऑफ सेट्स झाला असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच इथं आपण काय लिहू शकतो, देअरफॉर ए इंटरसेक्शन ऑफ बी. असे इंटरसेक्शनसाठी साईन कोणता वापरतात तर यू. आपण उलटा जो यू आहे तो इथं यूज करू शकतोय. ए इंटरसेक्शन बाय बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ओनली 3 इज द कॉमन एलिमेंट इन दिस सेट्स. सो द सेट intersection of two sets is equal to in curly bracket 3. This is the answer from that question. Then second one, set A 1, 3, 9, 11 and 13 and set B 1, 9 and 11. So in this both the sets when we have observed in set B 1, 9 and 11 all the elements in set B are present in set A. So also we have right here B is the subset of A. म्हणजे इथं बी सेट मधील सर्व एलिमेंट्स हे ए सेट मध्ये प्रेझेंट असल्यामुळं बी हा ए चा सबसेट झालेला आहे. परंतु आता आपण इथं काय लिहितोय तर दोघांमधले इंटरसेक्शन पहिले आपल्याला लिहिले पाहिजे. ओके, सो ए इंटरसेक्शन ऑफ बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 9 and 11. म्हणजे या दोन्ही सेट्स मध्ये कोणते कॉमन एलिमेंट्स आहेत 1, 9 and 11. बट B set is equal to in curly bracket 1, 9 and 11. It means जो आपण A intersect by B घेतलेला आहे सेम तोच सेट इथं B सेट आहे 1, 9 and 11. मग आपण ह्याच्यावरून फायनली काय लिहू शकतो, therefore A intersect by B is equal to B set. म्हणजे A intersect by B हा कोणाशी इक्वल आहे, सेट B शी इक्वल आहे. आणखी इथं आपण काय लिहू शकतो, set B is the subset of A. Okay, set B is the subset of A. Okay, आणखी शेवटी फायनली मग काय लिहिणार आपण की इथं आणखी एक होऊ शकतं A intersect by B is equal to B and B intersect by A is equal to B. म्हणजे हे दोन्ही पद्धतीने आपण इथं राईट करू शकतोय. ओके, हा क्वेश्चन इथं झालेला आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला असं असतंय की दिलेला जो सेट आहे तो पुढच्या सेटचा सबसेट जर असेल आणि आपल्याला त्याच्यातून जर इंटरसेक्शन ऑफ सेट लिहायला लावला तर तो या पद्धतीने सुद्धा आपण राईट करू इथं शकतोय. ठीक आहे, इथं तुम्हाला इंटरसेक्शन ऑफ टू सेट समजलं असेल की दोन्हींमधले कॉमन एलिमेंट्स. इथं मी राईट करून ठेवतो कॉमन एलिमेंट्स. ठीक आहे, आता डिसजॉइंट सेट्स मीन्स काय, तर disjoint sets means not a single elements are common in both the sets. म्हणजे दिलेले जे तुम्हाला दोन सेट्स असतील त्या दोन्ही सेटमध्ये एकही एलिमेंट कॉमन नसणं. बघा, सेट ए मध्ये 1, 3, 5, 9, सेट बी मध्ये 2, 4, 8 सिंगल सुद्धा एलिमेंट इथं कॉमन नाहीये. मग इथं आपण लिहिताना स्टेटमेंट वरच लिहावं लागणार आहे आपल्याला. हिअर सेट ए अँड सेट बी, set A and set B
not a single element is common in both the sets. So याला आपण काय म्हणू शकतो, therefore it is disjoint sets. म्हणजे हा disjoint sets कसा झाला, in set A and B not a single element is common in both the sets, therefore it is a disjoint set. So take screenshot. Then next point आपण पाहूया आता, union of two sets. आता union of two sets means काय म्हणता येईल, तर union of two sets means when both the sets there are all elements we have to take there. दोन्ही सेट मधील आपण सर्वच्या सर्व एलिमेंट्स जर याच्यामध्ये घेत असू तर त्याला आपण युनियन सेट्स असे म्हणत असतो. पण याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्ट आहे किंवा याच्यामध्ये एक महत्वाचा रूल आहे, when both the sets some common elements are there, तर त्या दोघांमध्ये सुद्धा जर काही कॉमन एलिमेंट्स असतील तर त्या दोन्ही कॉमन एलिमेंट्स पैकी आपण एकच एलिमेंट त्या युनियन ऑफ सेट्स मध्ये राईट करणार आहोत. तर त्या दोन्ही सेट्स मध्ये कॉमन एलिमेंट कोणता आहे, तर 0 हा कॉमन एलिमेंट आहे. सो आता याचा आपल्याला जर युनियन ऑफ सेट्स लिहायचा म्हणला तर आपण कसं लिहिणार आहे इथं युनियन ऑफ सेट, तर इथं आपण लिहिणार A युनियन बाय B. आता इथं A युनियन बाय B याच्यासाठी आपल्याला U हा जे काही साईन आहे ते इथं यूज करू शकतो आपण, A युनियन बाय B. मग A युनियन बाय B आणि आपण राईट काय करणार, A युनियन बाय B इथं -5 -3 -1 0 3 and 5. दिस इज द A युनियन बाय B. आता याच्यामध्ये एक नोट आपण ठेवायची की नोट दॅट, काय नोट करायचं आपल्याला याच्यामध्ये, A युनियन बाय B इज इक्वल टू B युनियन बाय A. म्हणजे A युनियन बाय B असेल तर B युनियन बाय A हे असणार आहे. आता याचे जर आपल्याला इथं आपल्याला वेन डायग्राम जर ड्रॉ करायची झाली तर वेन डायग्राम ड्रॉ करत असताना इथं जे कॉमन एलिमेंट आहे तो आपल्याला इथं या दोघांच्या मध्ये दाखवावा लागणार आहे. या पद्धतीने आपण याची वेन डायग्राम ड्रॉ करू शकतो. इथं राईट करताना सेट A अँड सेट B, सेट A अँड सेट B. सेट A मधील असणारे एलिमेंट्स -3 -5 अँड -1 आणि याच्यामध्ये 0 सुद्धा आहे आणि इकडे B सेटमध्ये सुद्धा 0 आहे म्हणून कॉमन लिहिला, इकडे 3 अँड 5. अशा पद्धतीने आपण युनियन ऑफ टू सेट्स राईट करू शकतो. जे कॉमन आहेत ते दोघांच्या मध्ये कॉमन आपण यूज करायचा आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल, इथे एक तुम्हाला वेन डायग्राम दिलेली आहे. इथं एक युनिव्हर्सल सेट तुम्हाला दिलेला आहे आणि युनिव्हर्सल सेटमध्ये 2 सेट्स दिलेले आहेत की जे युनियन ऑफ सेट्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसत आहेत की A सेट आहे आणि त्यालाच थोडासा जॉईंट केलेला किंवा छेदलेला असा B सेट आहे की दोघांमध्ये कोणते कॉमन एलिमेंट्स आहेत, 8 and 10 आर द कॉमन एलिमेंट्स इन बोथ द सेट्स. And also some elements are outside both the sets. It means 12, 11 and 9. These 3 elements are outside the set A and B. So observe the Venn diagram and write the following sets using listing method. आपल्याला हे पूर्ण वेन डायग्राम ही ऑब्झर्व करायची आहे आणि त्याच्यातून आपल्याला इथं जे हे आहेत सेट्स आहेत ते सेट्स राईट करायचे आहेत. कोणते कोणते सेट्स विचारले तिथं, तर युनिव्हर्सल सेट, सेट A, सेट B, सेट A युनियन बाय B, सेट A इंटरसेक्ट बाय B, कॉम्प्लिमेंट ऑफ A, कॉम्प्लिमेंट ऑफ B, A युनियन बाय B कॉम्प्लिमेंट अँड A इंटरसेक्ट बाय B कॉम्प्लिमेंट. चला तर आता आपण याचा प्रत्येकाचा सेट राईट करणार आहोत. तर सोल्युशन मध्ये आपण काय लिहिणार आहोत, याच्यामध्ये पहिला युनिव्हर्सल सेट आपल्याला लिहावा लागणार आहे. तर युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते एलिमेंट्स येणार, all the elements which are present in the rectangle, that all elements we have to take in the universal set. So how many elements, 1 2 3 4 5 6 7 8, okay, 9 10 11 and 12 also.
It means 1 to 12 all the numbers are there in the rectangle and circles also. This is the universal set. Then next one, set A. In set A how many numbers? 5 numbers. आता इथं 8 and 10 हे दोन नंबर्स आपण A सेट मध्ये सुद्धा घेणार आणि B सेट मध्ये सुद्धा घेणार. 2, 4, 6, 8 and 10. This is the set B. Then A, and set B 1, 3, 5, 7, 8 and 10. सेट B मध्ये सुद्धा 8 and 10 येणार आहे. त्यानंतर आहे हे पहिले 3 झाले, आता चौथा A युनियन बाय B. A युनियन बाय B. आता A युनियन बाय B आत्ताच आपण इथं शिकलो की दोन्ही सेट्स मधील ऑल एलिमेंट्स घ्यायचे, परंतु जे कॉमन आहे ते एकदाच घ्यायचे. मग दोन्ही सेट मधील सर्व 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 10. इथं आपला A युनियन बाय B जो आहे तो सेट झाला. दोन्ही सेट मधील सर्व एलिमेंट घेतले, फक्त इथं 8 आणि 10 डबल आलाय, तो सिंगलच घेतला. त्यानंतर A इंटरसेक्ट बाय B. आता A इंटरसेक्ट बाय B म्हणजेच काय की सेट A मधील आणि सेट B मधील असणारे कॉमन एलिमेंट्स हे इंटरसेक्ट सेट मध्ये येतात. मग कोणते एलिमेंट्स कॉमन आहेत? 8, 10, 8, 10 इथं दिसत आहेत फिगर मध्ये सुद्धा 8 and 10. ओके. त्याच्यानंतर आहे आता हे झाला कॉम्प्लिमेंट ऑफ A. आता आपण लास्ट टाइम शिकलो होतो पहा लास्ट व्हिडिओमध्ये. अजूनही तुम्ही जर हे बेसिक ह्याच्या पूर्वीचे जर पाहिले नसतील तर ते समजून घ्या, कारण इथं कॉम्प्लिमेंट ऑफ सेट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण या कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, युनियन सेट आणि इंटरसेक्शन सेट या 3 सेट्समध्येच मुलांमध्ये थोडंसा कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सेट्स पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहून जा. आपल्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर अजूनही सांगतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला याच्याशी रिलेटेड असणारे सर्व बेसिक कन्सेप्ट्स अगोदर अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि पुढील येणारे जे नोटिफिकेशन सुद्धा मिळून जातील. सो कॉम्प्लिमेंट ऑफ A. आता कॉम्प्लिमेंट ऑफ A मीन्स सेट A मध्ये नसलेले परंतु युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट असलेले एलिमेंट्स सर्व. मग आता 2, 4, 6, 8, 10 हे सगळे इवन नंबर्स सोडून आपल्याला असलेले सर्व घेऊया. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट मध्ये कोणते येणार? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट 1, 3, 5, 7, 9, 11 and 12. दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ A. A मध्ये नसलेले परंतु युनिव्हर्सल सेटमध्ये असले. नंतर आहे कॉम्प्लिमेंट ऑफ B. आता कॉम्प्लिमेंट ऑफ B म्हणजे सेम तसंच सेट B मध्ये प्रेझेंट नसलेले परंतु युनिव्हर्सल सेटमध्ये असलेले. मग कोणते येणार? आता बघा इथं 2, 4, 6, 9, 11 and 12. बघा याच्यामध्ये प्रेझेंट नसलेले 2, 4, 6, 9, 11 and 12. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ A युनियन बाय B. कॉम्प्लिमेंट ऑफ A युनियन बाय B म्हणजे थोडक्यात A युनियन बाय B या सेटमध्ये प्रेझेंट नसलेले परंतु युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट असणारे असे एलिमेंट्स याच्यामध्ये येणार. कोणते कोणते दिसत आहेत पहा? 9, 11 and 12. ओके. 9, 11 and 12. Then A intersect by B. ओके. कॉम्प्लिमेंट ऑफ A intersect by B. आता A इंटरसेक्ट बाय B इथं 8 and 10 2 एलिमेंट्स आहेत. मग याच्या हे सोडून युनिव्हर्सल सेटमध्ये असलेले सर्व हे दोनच सोडायचे, बाकी सर्व येणार याच्यावर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 11 and 12. These are the complement of A intersect by B. अशा पद्धतीनं इथं तुम्हाला हे सर्व सेट्स जे आहेत हे तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी सुद्धा विचारतात क्वेश्चन. ओके. सो टेक स्क्रीनशॉट. द नेक्स्ट आहे बघा इथं दिलेलं आहे तुमच्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन. सेट A 1, 2, 3, 4, 5 अँड सेट B 2 and 3. आता याच्यामध्ये आपल्याला एक वेन डायग्राम सुद्धा तुम्हाला इथं दिलेली आहे, तर ती वेन डायग्राम मी इथं ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला हे समजून जाईल. इथे एक ओव्हल शेप
वापरलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये एक पुन्हा एक छोटा होल शेप वापरलेला आहे आणि त्याचे एलिमेंट्स बघा. आता इथं मी राईट करतोय सेट ए आणि इथं सेट बी. कोणते सेट बी मध्ये आहेत 2 and 3 आणि सेट ए मधील 1. आता 2 ऑलरेडी आतमध्येच आहे म्हणजे तो इथे येणार, 3 पण येणार, 4 and 5, 1 4 and 5. ओके. आता या सेटचा जर आपल्याला युनियन सेट जर लिहायचा असेल तर काय लिहिणार आपण, ए युनियन बाय बी इज इक्वल टू सर्व एलिमेंट्स त्याच्यामध्ये येणार. आता डबल्स एलिमेंट्स कोणताच नाहीये म्हणजे हे सर्व एलिमेंट्स याच्यामध्ये येऊ शकतात, 1 2 3 4 and 5. बट तुम्ही इथं जर नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की बी सेट मधील असणारे ऑल एलिमेंट्स हे सेट ए मध्ये आहेत. याचा अर्थ बी इज द सबसेट ऑफ ए. ओके. आणि ए युनियन बाय बी सेट मधील असणारे ऑल एलिमेंट्स हे सेट ए मध्ये सुद्धा आहेत. म्हणून आपण इथं काय लिहू शकतो, हेन्स इफ बी इज द सबसेट ऑफ ए देन ए युनियन बाय बी इज इक्वल टू ए. बघा, बी जर ए चा सबसेट असेल तर ए युनियन बाय बी आणि सेट ए हे काय झाले, इक्वल झाले. हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला व्हेरीफाय करायला इथं क्वेश्चन येऊ शकतो. देन नेक्स्ट पॉइंट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट. ओके, देर आर 2 sets आर गिवन हियर. सेट ए 3 6 9 12 and 15. देन बी सेट 6 12 18 24 30 and 36. आतापर्यंत आपणाला या मुद्द्याशी रिलेटेड कोणत्याही बाबी आलेल्या नव्हत्या की नंबर ऑफ सेट्स कसे लिहायचे ते. तर नंबर ऑफ सेट्स मीन्स काय की या सेटमध्ये अवेलेबल असणारे एलिमेंट्स हे कसे लिहितात, तर नंबर ऑफ सेट ए इज इक्वल टू हाऊ मेनी नंबर्स आर देअर, 5. सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू 5 and number of b 3 plus 3 6. So number of b is equal to 6. ओके. सो आता इथं नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स हे जर हे जे नंबर ऑफ एलिमेंट्स राईट करण्याची जी मेथड आहे, आपण युनियन सेट आणि इंटरसेक्शन सेट मध्ये जर राईट करायचे झाले तर आपण कसं लिहिणार, समजा हे दोन्ही सेट्स आपण एकत्र केले, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए 5, number of b 6 is equal to 11. This is the equation number first. हा आपण इक्वेशन नंबर फर्स्ट केला. आता ह्याच्यामध्येच आपण जर युनियन सेट तयार केला तर युनियन सेट आपण कसा लिहिणार आता, तर नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए युनियन बाय बी. आता नंबर ऑफ ए युनियन बाय बी आपण कसं लिहिणार, तर ह्या दोन्हींमध्ये असणारे जे ऑल एलिमेंट्स आहेत की जे कॉमन नाहीत ते सोडून असलेले सेट, कॉमन फक्त एकदाच घ्यायचे. मग आपण सेट कसा तयार करणार, आता इथला पहिला सेट आपण ए युनियन बाय बी सेट आपण इथं राईट करूया आणि मग नंबर ऑफ ए युनियन बाय बी लिहू. कोणते एलिमेंट्स येतील, 3 6 9 12 15 18 24 30 and 36. Therefore number of A union by B is equal to 3 plus 3 plus 3 9. Okay, this is the equation number second. ओके. आता हा A युनियन बाय बी झाला, तसंच आपल्याला A इंटरसेक्ट बाय बी लिहावं लागेल, A इंटरसेक्ट बाय बी. मग आता ए इंटरसेक्ट बाय बी लिहिताना दोघांमधील असणारे कॉमन एलिमेंट्स कोणते कोणते आहेत, 6 and 12. सो 6 and 12, हाऊ मेनी नंबर्स, therefore number of A intersect by B is equal to 2. This is the equation number third. बघा, आता इथं आपल्याला हे दोन्ही सेट्स आपण सम केले, युनियन ऑफ सेट्स आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्ट बाय बी, हे सगळे केले. आता नीट जर आपण ऑब्झर्व केलं तर इक्वेशन नंबर फर्स्ट आणि त्याच्यामधून जर इक्वेशन नंबर थर्ड आपण जर मायनस केलं तर इक्वेशन नंबर सेकंड एवढे येते. बघूया, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्ट बाय बी. तर बघूया, नंबर ऑफ ए 5, नंबर ऑफ बी 6 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्ट बाय बी 2.
सो 6 प्लस 5 11, 11 मायनस 2 9. याचा अर्थ काय झाला की ह्या दोघांचा सम करून त्याच्यातून ए इंटरसेक्ट बाय बी जर आपण मायनस केला तर आपल्याला ए युनियन बाय बी मिळतोय. मग याच्यावरून फॉर्म्युला काय रेडी होणार आहे बा, therefore number of A union by B is equal to number of A plus number of B minus number of A intersect by B. म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बाय बी हा या तिघांच्या पण इक्वल आहे. इथं फक्त सबट्रॅक्शन आहे. आपण हे चेक पण करू शकता नंतर फॉर्म्युलामध्ये किमती टाकून. चेक करून पाहूया. नंबर ऑफ ए युनियन बाय बी किती आहे, 9 आहे. नंबर ऑफ ए 5, नंबर ऑफ बी 6 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्ट बाय बी 2. सो 9, 6 प्लस 5 11 मायनस 2 9. याचा अर्थ काय झाला की हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बाय बी किंवा ह्याच्यातली कोणतीही व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतोय. ह्याच्यासाठी आपण एक वेन डायग्राम सुद्धा ड्रॉ करू शकतो. पहा आता समजा इथं मी 2 सर्कल घेतले, ठीक आहे. हे 2 सर्कल घेतले. आता इथं आता या दोन्ही सर्कलमध्ये 6 and 12 हा कॉमन आहे. बघा 6 and 12 कॉमन आहे. सेट ए अँड सेट बी. मग सेट ए मधील असणारे एलिमेंट 3, 9 अँड 15. 6, 12 तर ऑलरेडी आहेतच. बी मध्ये 6, 12 झाले 18, 24, 30 अँड 36. दिस इज द वेन डायग्राम फ्रॉम दिस क्वेश्चन. म्हणजे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ए युनियन बाय बी, ए इंटरसेक्ट बाय बी आणि त्याच्यापासून मिळालेला हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण तिथं रेडी केलेला आहे. ठीक आहे. सो दिस इज द क्वेश्चन नंबर, दिस इज द नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट पॉइंट्स. ओके. सो नेक्स्ट पॉइंट, वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सेट्स. आता इथं वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे आणि हा वर्ड प्रॉब्लेम आपणाला सेट्स फॉर्ममध्ये राईट करून आपण जो अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये जो फॉर्म्युला यूज केला त्या फॉर्म्युला मेथडने आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. तर क्वेश्चन काय पहा, इन अ क्लास ऑफ 70 स्टुडंट्स, म्हणजे एका क्लासमध्ये टोटल 70 स्टुडंट्स आहेत. 45 स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट. ओके. त्याच्यातील 45 स्टुडंट्सला क्रिकेट खेळायला आवडतं. 52 स्टुडंट्स लाईक टू प्ले खो खो. त्याच्यापैकी 52 स्टुडंट्स लाईक खो खो. ऑल द स्टुडंट्स लाईक टू प्ले ॲटलिस्ट वन ऑफ द 2 गेम्स. आता ॲटलिस्ट वन ऑफ द 2 गेम्स म्हणजे दोन्ही खेळापैकी कमीत कमी एक खेळ आवडणारे ऑल स्टुडंट्स आहेत. हे महत्वाचं आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट ऑर खो खो. आता असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांना क्रिकेट आणि खो खो दोन्ही पण आवडत आहेत. हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक टू प्ले ओनली क्रिकेट. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त क्रिकेट आवडणारे सुद्धा स्टुडंट्स काढायचे आहे. ओके. तर आता बघा इथं दिलंय काय काय आणि त्याच्यावरून आपल्याला काढायचे काय हे पहिलं नीट समजून घ्या. आता ॲटलिस्ट वन ऑफ द 2 गेम्स, ॲटलिस्ट वन ऑफ द 2 गेम्स म्हणजे आपल्याला इथं ए इंटरसेक्ट बाय बी काढावं लागणार आहे. पहिल्यांदा दिलेल्या बाबी नोट करून घेऊया आपण. आन्सर मध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल स्टुडंट्स इज इक्वल टू 70. टोटल स्टुडंट्स ऑफ 70 म्हणजेच आपण इथं ए युनियन बाय बी इज इक्वल टू काय घेणार, 70 स्टुडंट्स इथं घेणार आहोत. ठीक आहे. आणि नंतर 45 स्टुडंट्स लाईक प्ले क्रिकेट. 45 स्टुडंट्स लाईक प्ले क्रिकेट. सो आता 45 स्टुडंट्सला क्रिकेट आवडते म्हणजे हा सेट काय होणार, सेट ए घेऊ शकतो आपण. नंबर ऑफ सेट ए इज इक्वल टू 45. देन 52 स्टुडंट्स लाईक प्ले खो खो. ओके. आता 52 स्टुडंट्सला खो खो आवडते म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल टू 52. त्यानंतर आता ॲटलिस्ट वन ऑफ द 2 गेम्स, दोन्ही गेम्स आवडणारे
दोन्ही गेम्स आवडणारे म्हणजेच ए युनियन बाय बी आपण तिथं 70 इथं घेऊ शकतोय. ठीक आहे. मग आता आपण हेच सगळे जे आहे व्यवस्थित राईट डाऊन करूया. ए इंटरसेक्ट बाय बी आपल्याला काढायचं आहे. सो लेट नंबर ऑफ ए इंटरसेक्ट बाय बी इज इक्वल टू एक्स. आपण एक्स सपोज करूया आणि ह्या सर्व बाकीच्या ज्या फॉर्म्युल्यातल्या ज्या व्हॅल्यू आपण राईट केलेल्या आहेत त्या आता फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. आपला फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ ए युनियन बाय बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्ट बाय बी. ओके. आता याच्यामध्ये आपण किमती जर टाकल्या तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळते आपण पाहूया. आता ह्याच्यावरून लगेच तुमच्या लक्षात येईल की आपण काय घ्यायचे तिथं व्हॅल्यू त्या. ठीक आहे. मग ए युनियन बाय बी आपल्याला किती दिलेला आहे? 70 दिलेला आहे. नंबर ऑफ ए दिलेला आहे आपल्याला 45. नंबर ऑफ बी दिलेला आहे 52. ओके. नंबर ऑफ बी मिळाला आहे 52. देन नंबर ऑफ ए युनियन बाय बी आपल्याला इंटरसेक्ट बाय बी काढायचं आहे. मग आता इथं इंटरचेंज होऊ शकतं. हे मायनस आहे तिकडे आल्यावर प्लस होणार, हे प्लस आहे तिकडे आल्यावर मायनस होणार. सो नंबर ऑफ ए इंटरसेक्ट बाय बी इज इक्वल टू 45 प्लस 52 minus 70. Therefore, number of A intersect by B is equal to 45 plus 52. Okay, 97. Okay, minus 70. So, therefore, number of A intersect by B is equal to 9 minus 0, 7 minus 0, 7, 9 minus 7, 2. Okay, so ए इंटरसेक्ट बाय बी आपल्याला 27 मिळाला. ठीक आहे. म्हणजे इथंच काय क्वेश्चन मिळाला आपल्याला? हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक्स टू प्ले क्रिकेट ऑर खो खो मीन्स नंबर ऑफ ए इंटरसेक्ट बाय बी. इथं राईट करू शकतो आपण. देअरफॉर 27 स्टुडंट्स लाईक क्रिकेट ऑर खो खो. क्रिकेट आणि खो खो आवडणारे 27 स्टुडंट झाले. अजून आपल्याला काय विचारलं आहे? हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक्स टू प्ले ओनली क्रिकेट. आता ओनली क्रिकेट आवडणारे स्टुडंट्स काढायचे असतील तर अगोदर क्रिकेट आवडणारे 45 मधून आपण दोन्ही आवडणारे 27 स्टुडंट्स ते मायनस करावे लागणार. म्हणजेच 45 मायनस 27. मग आपण 45 मधून 27 गेले, 18 राहिले. देअरफॉर only cricket, the students like only cricket is equal to 18 स्टुडंट्स असे आहेत की त्यांना फक्त क्रिकेट इथं आवडतंय. अशा पद्धतीने इथं तुमचा हा संपूर्ण जे बेसिक आणि जे सॉल्व एक्झाम्पल आहेत ते सॉल्व एक्झाम्पल इथं संपलेले आहेत. आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्वच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन ज्या आहेत त्या मिळून जातील. धन्यवाद.